हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। थोड़ी देर में 12 बजने वाले हैं। 12 बजे से मतलब किसी का बर्थडे नहीं है और ना ही न्यू ईयर है, क्योंकि कल है बाबा साहेब अम्बेडकर का जयंती। जैसे कि आप मेरे पीछे लाइटिंग देख ही सकते हैं। सकल विद्यापते दान सत्संगते शास्त्र शासनपते बुद्धि देना पंकजा नरवरा रत्न सौजन उधारा भगवंता मुसा खरा भक्त काना सौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला हरिउरी। हो रहा है शाम का टाइम और अब निकलने वाली है बाबा साहेब अम्बेडकर की रैली। तो आज के दिन सब या तो वाइट पहनते हैं या तो नेवी ब्लू कलर के कपड़े पहनते हैं। तो मैंने पहना है वाइट कुर्ती। तो मिलते हैं रैली में। पुन्हा एकदा पोलीस ठाण्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे साहेब आहेत म्हणून. बस आता 2 मिनिटांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा.
वतीने आपल्या हार्दिक स्वागत करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. असं कुणाच कुणाची, असं कुणाच कुणाची मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा. हॅलो, उपस्थित बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 434 यांचं वेळोवेळी युवा भीमसेनी संघटना आणि समस्त या रॅलीसाठी सहकार्य करतात, त्याबद्दल मी युवा भीमसेनी संघटनेच्या वतीने समस्त मित्रपरिवाराच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. उपस्थित या शाखा क्रमांक 434चे समस्त पदाधिकारी आणि सभासद यांचं सर्वांचं अधिकाधिक स्वागत करतो. त्याचबरोबर भीमाई महिला मंडळ यांचं देखील अधिकाधिक स्वागत. आंबेडकरांचा, भीमचे औलादे, सिनफ औलादे, देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी, सिंहापाशी देऊनिया ललकारी ललकारी. उषाताई रामळू यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. असंच सहकार्य लाभावं. उषाताई रामळू यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बरंच सहकार्य केलेलं आहे आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या रॅलीमध्ये उपस्थित आहात त्याबद्दल अजून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विवेक शिर्के, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
आणि कोषाध्यक्ष आदरणीय संतोष गंगावणे साहेब यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज उगवला समतेचा दिसदारी एकच वाजा किरण दादा समतेचा दिसदारी. ट्रॉफिकला कुठलीही व्यवस्था झाली नाही पाहिजे. सगळ्यांनी काळजी घ्या. ट्रॉफिक होत आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या आवर्जून. आणि एका साईडनी जाऊ द्या रेली आणि एका साईडनी गाडीची एक सिंगल लाईन करा. त्याचबरोबर युवकांचे प्रेरणास्थान युवराज मोहिते यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि संबंधित गोरेगाव पोलीस ठाणे यांनी देखील जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील समस्त मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि आभार. जाऊ दे पुढे जा. एसटी रोड मध्ये ट्रॉफिक झाली नाही पाहिजे. आपण लवकर इथून काढू आणि आतमध्ये आरामात घेऊ. Let's go. तरुण तरफदार असं नेतृत्व करणारे समाजसेवक आमचे मित्रबंधू आदरणीय दिनेश चव्हाण यांनी फ्रुटी ज्यूस साठी त्यांनी एक आपल्याला बंदोबस्त केला. त्याबद्दल सर्वांनी लाभ घ्यावा. आणि त्या दिनेश चव्हाणचं हार्दिक स्वागत. त्यांच्या सहकाऱ्यांचं मनोज वादे यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांचा आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आपण या रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल समस्त मित्रपरिवाराच्या वतीने व भीमसेनी संघटनेच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. व्हिडिओ शूटिंग डीजे ते जरा वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे मारांना सलामी देऊन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सब जय भीम पब्लिक.
त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जनकल्याण सोसायटी या जनकल्याण सोसायटीचं श्रम संवर्धनाचं आणि अभिनव बिल्डिंगचं यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. पुन्हा एकदा ओमसाईला बालमित्र मंडळाचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. जनकल्याण सोसायटी यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. क्षमा सापल्य आणि शिवशक्ती मित्र मंडळ यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सर्वांनी एकमेकांची काळजी घेतली आणि हा मिरवणुकीला कोणताही कार्यक्रम लावून दिला नाही. त्याबद्दल आपल्या स्वतःसाठी पहिली सर्वप्रथम टाळ्या वाजवा. जोरदार झाला पाहिजे ते टाळ्या. आपल्या रेल्वेमध्ये शिस्तपद्धतीने आले आणि त्याच्याच मागोमाग सर्वात महत्वाचा वाटा आहे पोलीस ठाण्याचे अधिकारी आदरणीय राजू राठोड साहेब, कोलते साहेब आणि त्यांचे समस्त सहकारी आणि आमचे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे विनोद चव्हाण साहेब यांचं देखील मी आमच्या विभागाच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा सर्वांना सांगतो की गोरेगाव पोलीस ठाण्यासाठी जोरदार झाला पाहिजे, आवाज आला पाहिजे. खरोखरच त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. आपला अजून 3 दिवस कार्यक्रम आहे आणि असंच त्यांनी सहकार्य करावं आणि ज्या महिला ज्या 50 वर्षाच्या वरती आहेत त्या देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले. पट्टामध्ये चालता येत नाही आणि त्या महिलांसाठी, त्या आजीसाठी, त्या मावशीसाठी पण जोरदार टाळ्या झाला पाहिजे. म्हणून कार्यक्रमामध्ये महिला नसतील ना तर कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येत नाही. त्या महिलांसाठी, त्या भगिनीसाठी, त्या आपल्या बहिणीसाठी, आपल्या वहिनीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी विनंती करेन फक्त 5 मिनिटं गोरेगाव पोलीस ठाण्याच्या समस्त अधिकाऱ्यांना फक्त 5 मिनिटं फक्त वाजणार आहे आणि आम्ही बंद करणार आहे. फक्त 5 मिनिटं बस. आणि मी चव्हाण साहेबांचं मी खरोखर आभार व्यक्त करेन
त्यांचा मुलगा देखील आज 14 तारीख आहे, त्यांचा वाढदिवस आहे मुलाचा, आणि घर सोडून मुलाचा बर्थडे सोडून त्या तुटी निभवतात. खरोखर 365 दिवस पूर्ण त्यांच्या आपल्या सेवेसाठी असतात. आपण सगळे त्यावर जे साजरा करतो त्यावेळेला ते आपल्या मुलाबाळांच्या बायकोपासून सगळे दूर असून ते आपल्या सण सुद्धामध्ये हजेरी लावतात. आणि या समस्त गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी सर्वांचं, मधुसूदन नाईक साहेब, त्याचबरोबर एसीपी साहेब आयुक्त आदरणीय हेमंत सावंत साहेब आणि समस्त बीट ऑफिसर आमचे राजू राठोड साहेब आणि विनोद चव्हाण साहेब आणि समस्त सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा गोरेगाव पोलीस ठाण्याचं जोरदार टाळ्यावाजून स्वागत आपल्या विभागाच्या झालं पाहिजे. आवाज येतोय, जोरदार झाला पाहिजे. सर्वांसाठी बिर्याणी येत आहे, कुणी जाऊ नका. फक्त 5 मिनिटं डीजे आणि विनोद साहेबांचा मुलाचा आज वाढदिवस होता, तरी देखील ते आपल्या या रॅलीसाठी आले. तर खरोखर त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या आमच्या समस्त विभागाच्या वतीने लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचा पुढील आयुष्य सुसमृद्धीने आनंदाने जावो हे आमच्या समस्त विभागाच्या वती हार्दिक शुभेच्छा देतो. मी विनंती करीन फक्त 5 मिनिटं आणि 5 मिनिटांमध्ये शिस्त पद्धतीने टिप्पणी करा आणि शिस्त पद्धतीने कार्यक्रम समाप्त होईल. मी विनंती करीन चव्हाण साहेबांना 5 मिनिटं. हॅलो, आपला संपूर्ण कार्यक्रम खूप सुरेख आणि चांगला झालेला आहे. छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी चांगल्या वाईट सगळ्या कार्यक्रमांमध्ये होतात, पण एवढ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झाला त्या रॅलीमध्ये, त्याबद्दल मी समस्त विभागाचे आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. शाखा क्रमांक 385, शाखा क्रमांक 520, त्याचबरोबर शाखा क्रमांक 434, त्याचबरोबर महात्मा फुले नगर सोसायटी, त्याचबरोबर गजानन सोसायटी, सह्याद्री सोसायटी आणि ज्या काही सोसायटी आहेत त्या सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि मी समस्त आपल्या बीट ऑफिसर अधिकारी राजू राठोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर विनोद चव्हाण साहेब यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. समस्त अधिकारी, त्याचबरोबर मी आपल्या शाखा क्रमांक 385च्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपल्या महिला मंडळाला त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. आपल्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी यांना शाल आणि फुलगुच्छ देऊन तुमचं स्वागत करायचंय. मंचावर येण्याची कृपा करावी. मी विनंती करतो नाना गमरे आणि प्रकाश कांबळे हे त्यांना शाल आणि फुलगुच्छ देऊन स्वागत करतात. कोयटे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर आपला प्रत्येक वेळा आपलं सहकार्य करतात. आणि आमची सानिया हिचं देखील खरोखरच हार्दिक स्वागत करतो. सानियाचं आणि आमचे सुनील भाई आमचे मित्र, परममित्र पूर्ण शूटिंग काढली, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा गोरेगाव पोलीस ठाण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सचिन चव्हाण वरती मंचावर. नमस्कार मित्रांनो, माझे दादा किरण दादा यांनी सगळ्यांसाठी जो कार्यक्रम केला इथे, आता ह्यांच्यासाठी ना 2 शब्द बोलतो मी, कारण हे सर्वांसाठी भरपूर आहे. हे भरपूर म्हणजे भरपूर आहे की हे करतात पण सांगत ना कोणाला, मी कोणाला काहीतरी करतो. यांचं आता मी मनापासून स्वागत करणार आहे पुष्पगुच्छ देऊन. फक्त सगळ्यांनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं, बस, बाकी काय.
अरे कोणतं टाळ्या वाजवा रे, भाकर खाल्ली रे काय, टाळ्या वाजवा ना.